तर मित्रांनो आता आम्ही रोवणं साफ करून घेतोय. गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, रोवणं टाकून घ्यायचे आणि सकाळी बघते तर सगळी पोरं मिळाली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बरेच दिवस आपण ज्या भाजीची वाट पाहत होतो ती भाजी आपल्याला आज फायनली भेटली आहे. म्हणजे आज आपल्याला अळंबी भेटली आहे. तर आज आपण त्याची रेसिपी करणार आहोत. तर मम्मी दाखवणार आहे कशी रेसिपी केली जाते अळंबीची. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आम्ही रोवणं साफ करून घेतोय. तर बघू शकता तुम्ही मम्मी रोवणं कशी साफ करते ते. माती धुवून घ्यायची ना पहिली. हो, ही माती धुवायची पहिली. या वर्षात पहिल्यांदाच भेटले आहेत ना. हा, पहिल्यांदाच. लय आहेत. हम्म, हा खराब झाला वाटतं आम्ही. ते टाकतो. काय झालं टाकायचं ना का ते दुबारा पण चांगलं आहे ना तर संडास लावतात. त्यातून गरम चांगली धुवायला लागतात ना, माती बिती काढायला लागते ना. काढायला लागते, परत मग गरम पाण्यात धुवायची. परत गरम पाणी धुवायला लागतात. हा, मग हे डेट पण घ्यायचं ना. हा सगळं घ्यायचं ना का. आमच्याकडं रोवणाची भाजी आहे. रोवणं म्हणजे मशरूम. सगळे फुललेले आहेत वाटतं. ही खुललेले आहेत ना तर आतमध्ये बारीक पुसरा पण असतो. दुसरा म्हणजे किडा. हम्म. बघून काय काय चांगलं आहे तेव्हा. जास्त खराब नाही, 2-3च खराब आहे. ते टाकून देतो. झाले यंदा नवं तरी करायला. सुकी बनवायची. असं खोलून किड्यात काय बघायचा हा नाही. स्वच्छ एकदम तेच सुकी बनवायची का पातळ नाही बनवायची. सुकी बनवायची. ना चुली नेलेली आहे. आणि तिनं बिचारीनं रात्री कालवण केला ना रे. शिजवलं आणि बिजवलं आणि पोरांनी खायला दिला आणि सगळ्यांनी खाल्ला. आणि सकाळी बघते तर सगळी पोरं मिळाली. कुणी कुणी सांगितलं तुला तुला गोष्ट कोणी सांगितलं. होय, खरोबर खोटं नाही का सांगितलं. विचार कुणाच पण विचार बघ, खरं असं खरं होतं. बा तुम्ही पाहू शकता एकदा इथे धुवून झालाय. आता परत आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे. तर आता आम्ही गॅस पेटवतो आणि गरम पाण्यावरती गरम करतो आणि परत एकदा धुवून घेतो. आता पाणी ठेवलंय गरम व्हायला. गरम झाल्याच्या नंतर याच्यात ओतायचे ना आम्ही. हा, माझ्या वाटायचं नंतर मग धुवून काढायचे एकदा गरम पाण्यातून. गरम पाणी. आणि नंतर मग बारीक कापून घ्यायची. हा, मग बारीक कापून घ्यायची. नंतर ते त्यात कांदा लसूण सगळं टाकायचं. म्हणजे आता फक्त धुवायचंच आहे गरम पाण्याने. नंतर कापून घेऊ, नंतर बनवायची. पाणी गरम झालंय तर आम्ही याच्यामध्ये ओतून घेतो. पाणी का ओतायचं, किडी बिडी असेल तर मरते म्हणून ना. किडी असल्या तर म्हणून पाणी वाटायचं गरम. गरम आहे पाणी घे. एवढं नाही, थोडं. आता अशी एक 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 करून धुवून घ्यायचं आहे. परत एकदा चेक करते मी काय काय. मित्रांनो आता फायनली एकदा धुवून झालाय. तर आता कापून घ्यायचे बारीक बारीक.
एवढंच बारीक नाही कापायचे ना, एवढंच कापायचे ना. ती मग जाड कापलंस तर ती आळून हे होते, छोटी होतात ना, छोटी होतात नंतर. म्हणून मीडियम कापायची. कापून झाल्यात पूर्ण तरी पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं मी, ते कांदा कापायचा, कांदा, टोमॅटो आणि लसूण बिसून सगळं. लसूण. आता मी ते लसूण घेतलंय, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतले आणि चटणी, हळद आणि काय राई, गरम मसाला आणि हे चिकन मसाला. आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला राई टाकून घ्यायची आहे. आपल्याला कांदा टाकायचा आहे ना, टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं ना. लसूण चांगलं परतून घ्यायचं. चांगलं भाजायचं, हळद टाकायची. हळद टाकायची ना. हळद टाकून घ्यायची. तिखट मसाला, तिखट मसाला टाकायचा. मीठ टाकायचं. मीठ, गरम मसाल्याची पावडर, गरम मसाल्याची पावडर टाकायची. परतून घ्यायचं शिजेपर्यंत ना. कांदा भाजून झाला, टाकायचं आपल्याला. हे टाकायचं. नाही आता फायनल स्टेप आली. रोवणं टाकून घ्यायचे आहेत, म्हणजेच मशरूम. आपल्याला एकजीव करून घ्यायचं दोघांचं पण, चांगले मिक्स करायचे. पाणी नाही टाकायचं, फक्त हे करून ठेवायचं, झाकण मारून ठेवायचं की. आता सगळं टाकायचं. चिकन मसाला, कोथिंबीर आणि टाकून मारायचं. लगेच शिजते ना. 5 मिनिटात. 5 मिनिटात. आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा. गरम मसाला, आता चिकन मसाला टाकायचा. चिकन मसाला आहे काय. आपल्याला याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायची ना. कोथिंबीर टाकून ढवळून घ्यायचे. आता याच्यावर आपल्याला ढाकण मारायचं ना. झाकण मारायचं. 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटांनी आपण बघू आता.
मशरूमची भाजी कशी झाली ते, हा. रवणाची भाजी. मित्रांनो आपली भाजी पण तयार झाली आहे आणि त्यासोबत गरमागरम भाकरी पण. तर आपण आता भाजीसोबत भाकरी खाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण खाऊया. एक नंबर झालं, मस्त झालं. मित्रांनो तुम्हाला रवणाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.